राहुरी तालुक्यातील सोनगाव सातळ शिवारात रेशनिंगच्या शासकीय धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे। या कारवाईत तब्बल 12,850 किलो वजनाचा गहू व तांदूळ तसेच 2 वाहनांसह एकूण 12,02,700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। याबाबत माहिती अशी की अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या। त्यानुसार दिनांक 19 जून रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना राहुरी तालुक्यातील सोनगाव सातळ गावच्या शिवारात यासीर सादिक तांबोळी वय वर्ष 26 राहणार सोनगाव सातळ यांनी रेशनिंगचा गहू व तांदूळ विक्रीसाठी साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली। माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार सुनील पवार, रिचर्ड गायकवाड, रमेश राजा अत्तार यांच्या पथकाला कारवाईसाठी रवाना केले। पोलिसांच्या पथकाने साई बालाजी फर्निचरच्या शेजारी असलेल्या पत्र्याच्या गोडाऊनवर छापा टाकला असता तेथे एक इसम आढळून आला। चौकशी केली असता त्याने आपले नाव यासीर सादिक तांबोळी असे सांगितले। गोडाऊनची तपासणी केली असता तेथे गोण्यांमध्ये भरलेला गहू व तांदूळ तसेच 2 वाहने आढळून आली। सदर धान्याबाबत विचारणा केली असता हे धान्य आजूबाजूच्या रेशनिंग दुकानांमधून काळ्या बाजाराने खरेदी केल्याचे संबंधित इस्माने सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे। या कारवाईत पोलिसांनी 2,09,700 रुपये किमतीच्या 6,990 किलो वजनाच्या गव्हाच्या 121 गोण्या, 2,93,000 रुपये किमतीच्या 5,860 किलो वजनाच्या तांदळाच्या 117 गोण्या तसेच 7 लाख रुपये किमतीची 2 वाहने असा एकूण 12,02,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी आरोपी यासीर तांबोळी याच्या विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 713/2026 नुसार जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास राहुरी पोलीस ठाणे करत आहेत। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे।